राज्यात सध्या बळीराजा आपल्या पिकांवरती फवारणीचे काम करत आहे, पण दरवर्षी फवारणी दरम्यान अनेक शेतकऱ्यांना विषबाधा होते। त्यामुळे फवारणी करताना कोणती खबरदारी घ्यावी याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। पिकांवर तणनाशक किंवा कीटकनाशक फवारणी सुरू असताना उपाशीपोटी किंवा तंबाखू, धूम्रपान, मद्यपान करून विषारी कीटकनाशकांची फवारणी केल्यामुळे अनेक जणांना विषबाधेला सामोरं जावं लागतं। त्यासाठी शेतकऱ्यांनी फवारणी दरम्यान हात स्वच्छ धुवावे, फवारणी झाल्यानंतरच तोंडाला स्पर्श करावा। फवारणी करताना तंबाखू चोळणे किंवा जेवण करणे धोकादायक आहे, यातून विषबाधा होण्याचा धोका अधिक आहे। फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या रेड मार्क असलेली कीटकनाशके अत्यंत विषारी मानली जातात। अशा रसायनाची फवारणी करताना त्याचा मानवी शरीरावरती परिणाम होऊ शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेतच फवारणी करावी। फवारणी करताना सुरक्षेची साधने जसे की मास्क, ग्लोव्ज, गॉगल हे वापरणे गरजेचे आहे। फवारणी ही संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळेस करावी। फवारणी करताना नळीमध्ये घाण अडकली तर तोंडाने फुंकर मारू नये, त्यामुळे कीटकनाशक तोंडात जाऊन विषबाधा होण्याची शक्यता असते। आता फवारणी करताना विषबाधेचे लक्षणं नेमकं कोणती ते आपण समजून घेऊया। डोळ्याची किंवा त्वचेची जळजळ होणे, उलटी होणे किंवा चक्कर येणे, श्वास घेण्यास अडचण, थकवा किंवा पोटदुखी हे विषबाधेचे सामान्य लक्षणं आहेत। अशी कोणतीही लक्षणे दिसून आल्यास शेतकऱ्यांनी त्वरित दवाखान्यात जावे। उपचारासाठी जाताना ज्या कीटकनाशकांची फवारणी केली आहे त्याची बॉटल सोबत घेऊन जाणे, जेणेकरून योग्य उपचार डॉक्टरांना करता येईल। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।